हे बघा, मी ना साय जमा करून ठेवली आहे. फ्रीझरमध्ये ठेवली होती ना, पूर्ण बर्फ झाला हिचा. मी आता काय करते, तिच्यामध्ये ना थोडंसं दही टाकून ठेवते आणि आता ना फ्रीझरमध्ये नाही ठेवत, आता बाहेरच झाकून ठेवते. आता 2 ते 3 दिवस बाहेरच ठेवणार मी याला. दुसऱ्या दिवशी नरम झाली का साय, मग असं दही मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता ना 2 दिवस झाले आपल्या दही टाकून सायमध्ये. आता असं हे गरम पाणी टाकायचं आणि असं घुसळून घ्यायचं. हे असं थंड पाणी मारून घ्यायचं. गार पाणी मारलं का मग 2 तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. थंड पाणी मारलं मी आता फ्रीझरमध्ये ठेवते. हे बघा, 2 तासानंतर मी ना फ्रीझरमधून काढलं बाहेर. हे लोणी वरती आलं आहे. लोणी काढून झालं आता. हे लोणी ना असं 3-4 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून घेते मी आणि मग तूप बनवायला ठेवणार. जेव्हा टाईम मिळाला ना तेव्हा काढते मी लोणी फ्रीजमधून आणि मग असं धुवून घेते 3-4 पाण्याने स्वच्छ. झालं आता लोणी धुवून. हे पहिलं पाणी आणि हे दुसरं पाणी, 2 पाण्याने धुतलं मी ना लोणी. लोणीमधलं ना असं पाणी नितरून घ्यायचं आणि मग पातेलं गॅसवर ठेवायचं हे लोणीचं. आता गॅसवर ठेवलं मी. कलर बदलला आता, मस्त पिवळा झालाय, पण व्हिडिओमध्ये पांढराच दिसतोय. मस्त सुगंध सुटलाय तुपाचा. मंद गॅसवर मस्त कलर बदलेपर्यंत होऊ द्यायचं, खूप वेळ लागून जातो. तापलं आता तूप. आता गाळून घेते मी ह्या पातेल्यात. ही खाली अशी बेरी राहते, बेरी. हे बघा, सगळं गाळून झालं तूप आणि ह्या पातेल्यात ना ही खाली बेरी चिपकलेली आहे. कसं वाटलं तूप? कशी वाटली रेसिपी माझी सांगा बरं मला कमेंटमध्ये. बाय बाय.